मुंबई, उंचच उंच इमारती आणि वेगवान आयुष्य. हे शहर म्हणजे समृद्धचा संसार होता. उच्चभ्रू उद्योगपती असलेल्या 30 वर्षीय समृद्ध देशमुखचा त्याच्या मेहनतीने उभारलेला उद्योग देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक होता. पंचतारांकित हॉटेल्स, लक्झरी गाड्या, महागडे कपडे आणि स्टायलिश जीवनशैली त्याच्या जीवनाचे यशस्वी प्रदर्शन करत होते. पण त्याच्या यशामागे एक रिकामपणही होतं, जे त्याने स्वतःलाही मान्य केलं नव्हतं. समृद्धच्या आयुष्यात एक गोष्ट ठाम होती, तो लग्न करणार नाही. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं, लग्न म्हणजे माणसाला जबाबदाऱ्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा खेळ. मला हे अजिबात नको आहे. तो स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला शिकला होता, पण त्याच्या आईच्या हट्टापुढे मात्र तो कायम हरायचा. त्याची आई गायत्री देशमुख त्या घराचा मुख्य आधारस्तंभ होत्या. प्रचंड आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध स्वभावाच्या गायत्रीने आपल्या मुलाचा संसार देखणा व्हावा यासाठी अनेक स्वप्न रंगवली होती. त्यांना वाटत होतं की समृद्धच्या आयुष्यात एका सोज्वळ समजूतदार मुलीने प्रवेश करावा आणि त्याला त्याच्या एकाकी आयुष्यापासून मुक्त करावं. दुसरीकडे एका जुन्या गल्लीत राहणारी अनन्या, साधा पंजाबी ड्रेस, मोकळे केस, पण डोळ्यात एक प्रकारची चमक. ती जिथे जायची तिथेच आपलं अस्तित्व सिद्ध करायची. मध्यमवर्गीय कुटुंबातील अनन्या लहानपणापासूनच संघर्ष करतच मोठी झाली होती. तिच्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या आईने आणि तिने घराची जबाबदारी सांभाळली होती. अनन्या एक साधी 26 वर्षीय मुलगी होती, पण तिच्या विचारांमध्ये स्पष्टता होती. तिला स्वतःच्या स्वाभिमानाची खूप काळजी होती आणि ती कोणाचाही उपकार घेणं पसंत करायची नाही. एका छोट्याशा कंपनीत काम करणारी अनन्या घराचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिवशी सकाळी समृद्धच्या घरात थोडी वेगळी गडबड होती. गायत्रीने समृद्धला सांगितलं, आज आपण माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत. फार काही विचारायचं नाही, फक्त ये. आई, मला वेळ नाही. तुझे अनावश्यक स्नेहमेळावे मला समजत नाहीत, समृद्ध चिडून म्हणाला. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेव, वेळ काढ, हे खूप महत्वाचं आहे, गायत्रीने ठामपणे सांगितलं. गायत्रीच्या आवाजात असलेल्या ठामपणामुळे समृद्धने शांत राहणं पसंत केलं. समृद्धच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. आईने अचानक या भेटीची इतकी गरज का दाखवली? पण नंतर त्याने आईसमोर काहीच विचारण्याचं धाडस केलं नाही. त्या संध्याकाळी समृद्ध, गायत्री आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीने एका जुन्या वाड्यासमोर थांबले. गायत्रीने सांगितलं की हा वाडा तिच्या एका जुन्या मित्राच्या आठवणींनी भरलेला आहे. दुसरीकडे अनन्या घाईघाईने स्वयंपाक करत होती. तिच्या आईने आज त्यांच्या जुन्या मैत्रिणीला घरी बोलावलं होतं. अनन्याला त्या बाईबद्दल फारसं ठाऊक नव्हतं, पण आईचा चेहरा पाहून ती काहीतरी मोठं करणार असल्याचं ओळखू शकली. जेव्हा गायत्री देशमुखने त्या वाड्यात प्रवेश केला तेव्हा त्या दोन्ही मैत्रिणींच्या डोळ्यात पाणी आलं. किती वर्ष झाली उषा, आता आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपण भेटतोय, गायत्री म्हणाली. मुलांच्या लग्नासाठी? समृद्ध चपापला. अनन्या बाहेर आली. तिच्या साधेपणानेही समृद्धचं लक्ष वेधून घेतलं, मात्र ती त्याला एका वेगळ्याच धाडसी व्यक्तिमत्वाची वाटली. गायत्रीने थेट सांगितलं, समृद्ध, हे तुझं होणाऱ्या पत्नीचं घर आणि अनन्या हाच तुझा भावी नवरा. समृद्धच्या डोक्यात अचानक वीज चमकावी तसं झालं. आई, हा कोणता प्रकार आहे? आणि हे लग्न? मी काहीही ठरवलं नव्हतं, तो चिडला. अनन्याच्या चेहऱ्यावरही आश्चर्य आणि संताप दिसत होता. ती मोठ्या आवाजात म्हणाली, माझंही काही ठरलेलं नाही. कोणालाही बघून लग्न करायचं का? माझ्या स्वातंत्र्यावर कोणीही हक्क सांगू शकत नाही. गायत्री आणि उषाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही संतप्त होते. गायत्रीने मग अनन्याला बाजूला घेतलं आणि सांगितलं, तुझ्या वडिलांनी आणि मी पूर्वी एक करार केला होता. त्यांनी मला वचन दिलं होतं की जर मला समृद्धसाठी योग्य मुलगी सापडली नाही तर तुझं लग्न समृद्धशी होईल. आता त्या करारामुळे तुम्हाला लग्न करावंच लागेल. समृद्धने हा सगळा संवाद ऐकला आणि चिडून म्हणाला, मी या जुन्या कराराच्या नावाखाली माझं आयुष्य गमावणार नाही. अनन्या पण रागाने म्हणाली, आणि मी पण स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे. संध्याकाळी वाड्याच्या अंगणात गोंधळ उडाला होता. समृद्ध आणि अनन्या दोघेही हा प्रस्ताव
पूर्णतः नाकारत होते. त्यांच्या आवाजातील तीव्रता आणि विरोधाचे सूर घरातील हवामानात एक तणाव निर्माण करत होते. गायत्री आणि उषा शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचा चेहरा काळजीने भरलेला होता. समृद्ध, गायत्रीचा आवाज आता थोडा नरम पण ठाम होता. तू इतका कठोर का होतोयस? हे लग्न फक्त माझ्यासाठी नाही, तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल यासाठी आहे. अनन्या ही साधी, सोज्वळ आणि विचारशील मुलगी आहे. तीच तुझ्यासाठी योग्य आहे. समृद्ध रागाने पुढे सरसावला. आई, मी हे सगळं समजतो, पण हे माझं आयुष्य आहे. मला माझ्या आयुष्याचं नियोजन माझ्या पद्धतीने करायचं आहे. प्रेम आणि नात्यांवर माझा विश्वासच नाही. दुसरीकडे अनन्या शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. आई, तू मला कधी विचारलं नाहीस की मला हे लग्न करायचं आहे का? मी कोणाशीही लग्न करायचं ठरवलेलं नाही आणि माझ्या आयुष्यावर मी कोणालाही गदा आणू देणार नाही. उषा तिच्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अनन्या, आपली परिस्थिती बघ. घराचं कर्ज, तुझ्या भावाचं शिक्षण, आपण एकटेच हे सगळं सांभाळू शकत नाही. गायत्री ताई आपल्याला हे संकट सोडवण्यासाठी मदत करतील. गायत्रीने पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. अनन्या, मला माहिती आहे की हा प्रस्ताव अचानक आहे, पण तुझ्या वडिलांचं आणि माझं एक वचन होतं. ते वचन पाळणं माझं कर्तव्य आहे. यामुळे फक्त तुझ्या घराला मदत होणार नाही, तर तुला एका सुरक्षित भविष्यासाठी संधी मिळेल. अनन्याने तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न केला. संधी? ही माझ्या आयुष्याची विक्री आहे का? मला माझ्या स्वाभिमानाचा सौदा करायचा नाही. समृद्धने अचानक खुर्चीवरून उठत कडवटपणे म्हटलं. ठीक आहे आई, जर तुझ्या इच्छेसाठी मला हे लग्न करावं लागेल तर माझ्या अटी ऐकून घे. हे लग्न फक्त नावापुरतं असेल. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही आणि मी कधीही तिच्याशी भावनिक नातं जोडणार नाही. गायत्रीचा चेहरा पडला होता, पण तिला माहित होतं की हा त्याचा शांततेत दिलेला होकार आहे. अनन्या शांतपणे ऐकत होती. समृद्धच्या बोलण्यातला तोडाच तिला चिडवत होता, पण तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू आणि घराच्या कर्जाचे आकडे आले. ती काही क्षण गप्प राहिली, मग रागाने म्हणाली, ठीक आहे, मीही तुमच्या या करारावर सहमती देते. पण समृद्ध साहेब, तुम्हाला समजायला पाहिजे की मी एक निर्जीव वस्तू नाही. हे लग्न फक्त तुमच्या आईसाठी आहे, माझ्या स्वाभिमानाला न गहाण ठेवता. समृद्ध तिला ठामपणे पाहत होता. ठीक आहे, मग हा करार आपण फक्त जबाबदारीसाठी मान्य करू. गायत्री आणि उषा दोघी त्या निर्णयावर समाधानी होत्या. त्या दोघीही तयारीची चर्चा करत होत्या. लग्न भव्य करूया, सगळ्यांच्या अगदी लक्षात राहिलं पाहिजे असं गायत्री म्हणाली. अनन्या खोलीच्या कोपऱ्यात गप्प बसली होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. हे लग्न मी का मान्य केलं? मी कितीही प्रयत्न केला तरी मी या नात्यात स्वतःला हरवून बसेन का? तिच्या मनातील हताशतेने डोळ्यातून अश्रू उघडले. समृद्ध गाडीने परत जात होता. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. हे लग्न म्हणजे एक फॉर्मॅलिटी आहे, पण का वाटतंय की हे नातं माझ्या आयुष्यात उलथापालट करेल? मी भावनांपासून दूर राहतोय, पण अनन्याचा तो निर्धार मला का अस्वस्थ करतोय? गायत्रीने घरात सगळी तयारी सुरू केली होती. लग्नासाठी फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित असणार होते. गायत्रीने ठरवलं होतं की सर्व काही नीट पार पडावं. अनन्या त्याच दरम्यान कामावर गेली होती. तिने ठरवलं होतं की ती कामाच्या माध्यमातून स्वतःला बळकट ठेवेल. तिच्या सहकाऱ्यांनी तिला लग्नाच्या तयारीबद्दल विचारलं, पण ती काहीही उत्तर न देता नुसतं हसली. संध्याकाळी उषा आणि गायत्रीने लग्नाची तारीख ठरवली. फक्त 2 आठवड्यांनी. गायत्रीने समृद्धला फोन करून सांगितलं, तयारी सुरू आहे, तुला फक्त योग्य वेळी उपस्थित राहायचं आहे. समृद्धने नुसतं हो म्हणत फोन ठेवला. तो आपल्या ऑफिसच्या खिडकीतून शहराकडे पाहत होता. त्याच्या मनात अजूनही अनन्याच्या त्या ठाम नजरेचा विचार होत होता. लग्नाची तारीख ठरली होती, पण दोन्ही बाजूंच्या व्यक्तीसाठी ही तयारी साधी सुधी नव्हती. समृद्ध आणि अनन्या दोघेही आपापल्या विचारांमध्ये अडकलेले होते. एकमेकांबद्दल निर्माण झालेली नाराजी, मनातले प्रश्न आणि परिस्थितीची तडजोड करण्याचा संघर्ष, या सर्व गोष्टींनी वातावरण अधिक गुंतागुंतीचं केलं होतं. गायत्री देशमुख आपल्या निवासस्थानी लग्नाच्या तयारीत मग्न होती. तिच्या कडक स्वभावाला साजेसा ठरावा असा प्रत्येक निर्णय ती स्वतः घेत होती. साड्या, दागिने, भोजनाचे मेनू, सजावट सगळं तिच्या नियंत्रणाखाली होतं. घरातल्या नोकरांनाही तिने आदेशांवर सगळं काम सुरू ठेवलं होतं.
हा लग्नाचा लेहंगा खास अनन्यासाठी आणा. गायत्रीने एका विश्वासू नोकराला सांगितलं. माझा मुलगा कितीही विरोध करतोय तरी हे लग्न आपल्याला दिमागात पार पाडायचं आहे. उषा स्वतः अनन्याला या लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होती. अनन्या, हे तुझं भविष्य आहे. गायत्रीने खूप मोठा निर्णय घेतलाय. आपल्यासाठीही खूप चांगला आहे, उषाने सांगितलं. अनन्या स्वयंपाकघरात बसून विचार करत होती. तिच्या मनात एक वादळ उठलं होतं. आई, मला हे लग्न करायचं नाहीये, पण परिस्थितीने माझे हात बांधले आहेत. तूही समजून घे. अनन्या, तुला समजते का, हा फक्त करार नाही तर आपलं जीवन बदलणारी घटना आहे. मला माहितीये की तुला तुझं स्वातंत्र्य प्रिय आहे, पण कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपल्या निर्णयांवर इतरांचं भविष्य अवलंबून असतं, उषाने अनन्याला समजावत सांगितलं. समृद्ध आपल्या ऑफिसमध्ये एकटाच होता. त्याच्या डेस्कवर फायलींचा ढिगारा होता, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. त्याच्या मनात एकच विचार होता, हे लग्न फक्त नावापुरतं असेल, पण तरीही ते त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार होतं. त्याने मोबाईल उचलला आणि त्याचा मित्र विशालला फोन लावला. विशाल, मला कळत नाहीये, आईसाठी हे लग्न करणं योग्य आहे का? आणि ती मुलगी, तिच्या आयुष्यात आपण हा अडथळा का ठरावं? समृद्धचा आवाज थोडासा गोंधळलेला होता. विशाल शांतपणे हसला. समृद्ध, लग्नाला तू एका कर्तव्याचा भाग म्हणून पाहतोयस, पण त्या मुलीसाठी ते तिच्या आयुष्याचा एक मोठा निर्णय आहे. तिच्या भावनांचा विचार कर. समृद्धने एक दीर्घ श्वास घेतला. भावना? माझ्या आयुष्यात भावना आणि नाती यांचा विचार करणं मी कधीच सोडलंय विशाल. हे लग्न फक्त आईसाठी आहे, त्या पलीकडे काही नाही. गायत्रीच्या आग्रहामुळे समृद्ध आणि अनन्याला लग्नाआधी एकदा भेटायचं ठरलं. गायत्रीने दोघांना एका शांत उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये बोलावलं होतं. समृद्ध अगदी वेळेत पोहोचला होता. त्याच्या हातात एक काळा लेदर ब्रीफकेस होता आणि तो नेहमीप्रमाणे स्टायलिश सूटमध्ये परिपूर्ण दिसत होता. अनन्या मात्र साध्या पंजाबी ड्रेसमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक राग आणि कळवटपणा दिसत होता. बसूया, समृद्धने शांतपणे सांगितलं. मी इथे फक्त तुझ्या आईसाठी आले, मला तुझ्या आयुष्याचा भाग बनायचा नाहीये, अनन्याने स्पष्टपणे म्हटलं. माझंही तसंच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न फक्त नावापुरतं आहे. तुझं स्वातंत्र्य आणि तुझ्या आयुष्याचा निर्णय तुला घ्यायचा आहे, समृद्ध म्हणाला. त्यांच्यातील ही थंड चर्चा काही मिनिटं चालली, पण त्या क्षणांमध्येही दोघांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू समोर येत होता. गायत्री आणि उषा लग्नाच्या तयारीसाठी मार्केटला गेल्या होत्या. दोघींमध्ये प्रचंड उत्साह होता. साड्या, दागिने, सजावटीच्या वस्तू, सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्णता असावी यासाठी गायत्री विशेष लक्ष देत होती. उषा, अनन्या खूप साधी आहे, पण तिचं आयुष्य समृद्ध सोबत बदलून जाईल. आपण तिच्या स्वप्नांना नवा आकार देऊ, गायत्रीने उत्साहाने म्हटलं. घरी आल्यावर अनन्या खोलीत बसून डायरी लिहत होती. आज समृद्धची भेट झाली. त्याच्या डोळ्यात एक अनोखा थंडपणा आहे. तो माझ्यापेक्षा वेगळ्या जगातला आहे, पण मला असं का वाटतंय की त्याच्या आत एक वेगळा एकटेपणाने ग्रासलेला माणूस आहे. हे लग्न मला जखमा देणारं ठरणार का, की मला वेगळ्या मार्गावर नेणार आहे? रात्रीच्या गडबडीत अनन्या आणि समृद्ध आपापल्या विचारांमध्ये गुंतले होते. दोघांचं भविष्य एका अज्ञात वळणावर होतं, जिथे विश्वास, तडजोड आणि भावनांच्या जाळ्यात दोघांनाही सामोरे जावं लागणार होतं. लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती तसे तसे समृद्ध आणि अनन्याच्या मनात असंख्य विचारांचा गोंधळ सुरू होता. दोघांनाही हे नातं फक्त एक करार वाटत होतं, पण प्रत्येक क्षण त्यांच्या जीवनाला एक नवीन रंग देत होता. गायत्रीने लग्नासाठी एक 5 स्टार बँक्वेट हॉल बुक केला होता. तिथे शाही सजावट होणार होती. प्रत्येक गोष्ट तिच्या दर्जाला साजेशी असावी यासाठी ती विशेष प्रयत्न करत होती. सगळं व्यवस्थित व्हायला हवं. लोकांनी हे लग्न वर्षानुवर्ष आठवलं पाहिजे, तिने एका डेकोरेटरला सांगितलं. गायत्रीला वाटत होतं की हे लग्न तिच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. तिचा मुलगा समृद्ध, जो नेहमी स्वतःच्या नियमांवर चालतो, त्याने तिचं ऐकून हा निर्णय घेतलाय याचा अभिमानही तिला वाटत होता. पण गायत्रीच्या मनात एकच विचार होता, हे लग्न फक्त तिच्या मुलासाठी नव्हतं, तिच्या स्वप्नातलं कुटुंब पूर्ण करण्याचं
हा शेवटचा प्रयत्न होता. अनन्या आपल्या ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. समृद्धशी झालेली चर्चा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिच्या मनात एक अनोखा गोंधळ सुरू होता. ती स्वतःशीच म्हणाली, हे लग्न फक्त एका करारासाठी आहे. मग मला असं का वाटतंय की या माणसाच्या थंड वागण्यामागे काहीतरी लपलेलं आहे? तो स्वतःहून इतका भावनाहीन का आहे? तेवढ्यात तिची मैत्रीण कृतिका तिच्या टेबलापाशी आली. अनन्या, तुला काहीतरी विचारायचं आहे, ती म्हणाली. काय? अनन्याने विचारले. तुझ्या लग्नाबद्दल काही विचारलं तर चालेल का? म्हणजे तू कधीच प्रेमात पडली नाहीस का? हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध आहे का? अनन्या थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, कृतिका, आयुष्य कधी कधी आपल्याला अशा वळणावर नेऊन उभं करतं जिथे आपल्याला इतरांच्या भविष्याचा विचार करून स्वतःचं सुख बाजूला ठेवावं लागतं. हे लग्न तसंच आहे. दुसरीकडे समृद्ध आपल्या ऑफिसमधल्या कॅबिनमध्ये होता. फाईली समोर असल्या तरी त्याचं लक्ष त्यात नव्हतं. तो विचार करत होता की हे लग्न त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे का? तेवढ्यात त्याचा सहकारी आणि मित्र विशाल आत आला. समृद्ध, तू अजूनही याच विचारात आहेस? विशालने विचारलं. हो विशाल, मला असं वाटतंय की हे लग्न फक्त एक त्रासदायक गोष्ट ठरणार आहे. मला ती मुलगी ओळखायचीही इच्छा नाही, समृद्धने कळवटपणे उत्तर दिलं. विशालने त्याला विचारात घेतलं. मला माहितीये की तुला नात्यांवर विश्वास नाही, पण कधी कधी आयुष्य आपल्याला अशा माणसांची जोडतं ज्यामुळे आपलं आयुष्य बदलतं. तुला काय ठाऊक ती तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल? विशाल म्हणाला. तुला तिच्याबद्दल काही ठाऊक नाही. ती खूप साधी आहे आणि तिच्या डोळ्यात नेहमीच एक तिरस्कार असतो. तिला माझ्याबद्दल काहीच आदर वाटत नाही, समृद्धने नाराजीने सांगितलं. आणि तुला तिच्याबद्दल काही वाटतं का? विशालने हसत विचारलं. समृद्धने थोडा वेळ उत्तर दिलं नाही. मग शांतपणे म्हणाला, काही वाटत नाही. हे फक्त माझ्या आईसाठी आहे. संध्याकाळी समृद्ध आपल्या ऑफिसमधून परतत होता. त्याच्या गाडीत फक्त शांतता होती. रेडिओवर एक रोमॅन्टिक गाणं वाजत होतं, पण त्याने ते बंद केलं. त्याचं मन त्या गाण्याच्या शब्दांशी जोडलं जात नव्हतं. त्याला अचानक अनन्याची आठवण झाली. ती खूप वेगळी आहे. तिच्या डोळ्यात एक तीव्रता आहे जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती. पण मला हे सगळं महत्वाचं नाही. माझ्या आयुष्याचा हा एक तात्पुरता टप्पा आहे. गायत्रीने ठरवलं होतं की समृद्ध आणि अनन्या यांनी एकत्र खरेदीला जावं. ती त्यांना एका महागड्या बुटीकमध्ये घेऊन गेली. तुम्ही दोघं एकत्र खरेदी करा. नवरदेव नवरी कसे दिसतील याचं प्लॅनिंग नीट करा, गायत्री म्हणाली. समृद्ध थोडासा वैतागला होता. आई, मला यात रस नाहीये, तूच ठरव सगळं. अनन्या तिथून जायला लागली, पण गायत्रीने तिला थांबवलं. अनन्या, हा तुझ्या आयुष्याचा महत्वाचा क्षण आहे. तू काहीच निवडणार नाहीस? अनन्याने काहीशा नाखुशीने एका साध्या लेहंग्याकडे बोट दाखवलं. मला साधं काहीतरी चालेल, ती म्हणाली. समृद्धने तिला बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर स्मित उमटलं. सगळ्यांमध्ये इतकी साधी निवड? ही मुलगी खरंच वेगळी आहे, त्याने मनाशी विचार केला. त्या बुटीकमध्ये एक गमतीशीर प्रसंग घडला. समृद्धने नकळत एक ड्रेस उचलला आणि तो अनन्याच्या दिशेने ठेवला. तुला हा ड्रेस चांगला दिसेल, तो म्हणाला. अनन्या थोडी नाराज झाली. माझ्या कपड्यांबद्दल मत देण्याची गरज नाही, ती म्हणाली. मी फक्त मदत करतोय, समृद्धने शांतपणे उत्तर दिलं. मदत नको, हे लग्न फक्त एक करार आहे, आठवतंय ना? अनन्या म्हणाली. तिच्या आवाजात नाराजी स्पष्ट होती. त्या सगळ्या गडबडीत गायत्रीने ठरवलं की लग्नाची तयारी अजून मोठ्या प्रमाणात करायची. तिने एका प्रसिद्ध फोटोग्राफरला बोलावलं, मोठ्या डेकोरेशन टीमला कामाला लावलं आणि तिच्या मित्रमंडळालाही आमंत्रण दिलं. हे लग्न म्हणजे समृद्धसाठी एक नवीन सुरुवात आहे. मला ते परिपूर्ण पाहिजे, ती स्वतःशीच म्हणाली. त्या रात्री समृद्ध आपल्या खोलीत बसला होता. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. अनन्याचं शांत पण आक्रमक वागणं त्याला विचारात टाकत होतं. अनन्या सुद्धा आपल्या खोलीत होती. तिच्या डोळ्यांसमोर समृद्धचा शांत चेहरा आला. या माणसाशी माझं नातं कधीच साधं सरळ होणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. समृद्ध आणि अनन्या दोघंही त्यांच्या आयुष्याच्या या अनिश्चित वळणावर जबरदस्तीने उभे होते. गायत्री देशमुख दिवसभराच्या तयारीनंतर थोडी थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तिने समृद्धला बोलावलं
आणि त्याच्याशी संवाद साधायचा निर्णय घेतला. समृद्ध, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. आई, आता काय? समृद्धने थोड्या वैतागाने विचारलं. मी फक्त इतकं सांगायला बोलवलंय की या लग्नाचा उद्देश तुझ्या जीवनात स्थिरता आणायचा आहे. अनन्या खूप चांगली मुलगी आहे. तिच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ देऊ नकोस. समृद्ध काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एका विचारमग्न व्यक्तीचा भाव होता. दुसरीकडे अनन्या आपल्या खोलीत बसून शांतपणे पुस्तक वाचत होती. पण तिचं लक्ष पुस्तकावर नव्हतं. तिच्या मनात विचारांचं काहूर सुरू होतं. हे सगळं किती कृत्रिम आहे. मी या नात्यात कधीच मनापासून समरस होऊ शकणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. इतक्यात उषा खोलीत आली. अनन्या, तू अजूनही शांत का आहेस? तयारीचा भाग हो, हे तुझ्या भविष्यासाठी महत्वाचं आहे, उषाने सांगितलं. आई, माझ्या निर्णयाचं महत्व कुठेच नाहीये, फक्त तुझ्या इच्छेनं हे सगळं होतंय, अनन्याने उत्तर दिलं. कधी कधी आईच्या निर्णयांमागे तिच्या मुलीचं भलं असतं, हे विसरू नकोस, उषाने सांगितलं आणि खोलीतून निघून गेली. दुसऱ्या दिवशी समृद्ध एका मोठ्या बिझनेस मीटिंगसाठी तयार होत होता. त्याच्या ब्रीफकेसची तयारी करताना त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. हॅलो, समृद्धने उत्तर दिलं. समृद्ध, तू अनन्याशी लग्न करतो आहेस, पण तू तिच्याबद्दल काहीच जाणत नाहीस. काही गोष्टी तुला जाणून घ्यायला हव्यात. फोनवरील व्यक्तीने सांगितलं. तू कोण आहेस आणि तुला काय म्हणायचं आहे? समृद्धने रागाने विचारलं. तुझ्या लग्नाच्या आधी मला भेट, तुझ्या नात्याशी संबंधित काही महत्वाचं सांगायचं आहे, त्या व्यक्तीने सांगितलं आणि कॉल कट केला. समृद्ध गोंधळून गेला. हे काय नवीन आहे, त्याने स्वतःशीच विचार केला. त्या दिवशी अनन्या एका बाजारात खरेदीसाठी गेली होती. तिथे तिचा एक जुना मित्र आदित्य अचानक भेटला. अनन्या, तू इथे? खूप बदलली आहेस, आदित्य म्हणाला. आदित्य, तू इथे अचानक? अनन्या आश्चर्यचकित झाली. हो, मी मुंबईला कामासाठी आलोय आणि तुला इथे बघून धक्का बसला, त्याने हसून उत्तर दिलं. दोघं एका कॅफेत जाऊन गप्पा मारू लागले. लग्नाच्या तयारीची बातमी ऐकली. तुझं ठरलेलं लग्न तुझ्या मनासारखं आहे ना, आदित्यने थेट विचारलं. अनन्या काही क्षण गप्प राहिली. कधी कधी आयुष्य आपल्याला नको असलेल्या गोष्टींसाठी तयार करतं आदित्य. हे लग्न माझ्या मनासारखं नाही, पण माझं कर्तव्य वाटतंय, ती म्हणाली. आदित्यने तिच्या डोळ्यातील नाराजी ओळखली. अनन्या अजूनही तिच्या स्वप्नांमध्ये अडकलेली आहे, त्याने मनाशीच विचार केला. समृद्धला अनन्याच्या भूतकाळाबद्दल काय समजेल? आदित्यचा परतणं त्यांच्या नात्यांवर काय परिणाम करेल? गायत्रीला या गुपिताबद्दल काही कळेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.